बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी काचा पाने, भाग 9. 4थं वर्ष सुरू झालं आणि मंदिराचं बरंचसं काम पूर्णत्वाकडे येऊ लागलं. कोरीव खांबावर भव्य सभामंडप, छताला वेगवेगळी नक्षी, आजूबाजूला उंच दीपमाळा, ठिकठिकाणी वेगळ्या देवतेच्या मूर्त्या. आता गाभारा बांधण्यास सुरुवात होणार होती. मूर्ती ही जिथून खडक फोडला होता तिथेच त्याला आकार देत शिवलिंग घडवण्याची योजना ब्रजलाल काठियावाडानं कामास सुरुवात केली तेव्हापासून आखली असावी. व गाभारा अचूक त्याच जागी येत होता व मूळ खडकातून बांधकाम करण्यासाठी जे पाषाण काढले होते तो खडक तसाच कोरला होता. त्या खडकांची उंची पिंडीला साजेशीच आली होती, पण हे नायकास माहीतच नव्हतं व बांधकामातही लक्षात येत नव्हतं. एकवेळ गाभाऱ्यातील मधल्या उर्वरित ओबडधोबड खडक तसाच ठेवलेला पाहून मफत नायकाने चौकशी केली होती. ब्रजलालजी, हा मधला भाग का काढत नाही अजून? त्यावरच आपणास पिंड बसवायची आहे ना? मध्य प्रदेशात व राजस्थानला पिंड आणायलाही जावं लागेल आपणाला. नायक, आप सिर्फ देखते रहिए और पिंड लाने की जरूरत ही नहीं. इसी पावन पत्थर में से ही पिंड निकालेंगे. ब्रजलालने सांगताच नायकानं तोंडात बोटं घातली. नायक, सुरुवातीस गोविंदानं समुद्रातून खडक फोडला. त्यावेळेस आपणास वाटलं की जवळच्या पहाडात सहज उपलब्ध दगड सोडून खोल पाण्यातून हे गोतखोर का दगड फोडत आहेत. पण त्यावेळी गोविंदा व आम्ही या खडकास आकार देत होतो व तो दगड इतका उत्कृष्ट आहे की क्षारयुक्त पाणी, हवामान याचा त्यावर काहीच दुष्परिणाम होणार नाही. म्हणून तोच बांधकामास वापरायचा ठरल्यावर तो तसा फोडलाही. ब्रजलाल, आपलं सारं काम अद्भुत व अगम्य, जे आमच्या बुद्धीपल्याड आहे. नायक, आम्ही या मंदिराबाबत, या जागेबाबत अजून काही सांगितलं नाही असं समजा. आणखी काही रहस्य दडली आहे का या जागेत? मफतजी, कुठल्याही गोष्टीस योग्य काल, योग्य व्यक्ती व योग्य स्थळ उचित जुळून आल्यावरच ही रहस्य खोलायची असतात. हे स्थळ योग्य, आपण व्यक्ती योग्य, पण काळ अजून योग्य नाही. म्हणून घाई करू नका. यथोचित वेळ आली की आम्ही सारा आपणास कथन करू आणि या माडीच्या वारसानं भरभराट होईल असं मालामालही करून जाऊ. ब्रजलालजी, आपण काय सांगताय हे मला अजिबात उमगत नाही. त्यापेक्षा माझा भाचा डॉक्टर आहे व मुलीचं मरीन इंजिनिअरिंग झालं आहे. तिला तर आपण ओळखतातच. आपण या साऱ्या बाबी त्यांनाच सांगा, त्यांना समजतीलही. आता ते लवकरच परततील. अच्छा, मंदिरातील पिंडीची पूजाच आपण त्यांच्याकरवी करूयात, ब्रजलाल म्हणाले. ब्रजलालजी, तसं नयनाचं दयानंदशीच लग्न करायचं आहे, पण अजून विवाह बाकी आहे. भाचाच आहे व लग्न तर होणारच आहे, तर पूजेस काहीच हरकत नाही. आधी वाकनिश्चय करून घ्या. हवं तर आपण पुरोहितांना याबाबत विचारा. नायक व काठियावाड आता तासनतास मंदिराबाबत गप्पा करत एक एक बाब चर्चा करतच ठरवत. दयानंद MBBS करत तलवाटीत परतला. नायजाही तलासरलाच परतणार होती, पण मध्यंतरी आपण कॉलेजचं नाव करत वाडीस गेलोच नाही व दयानंदला सोबत म्हणून तीही तलभाटीतच परतली. नामा, नैना यांच्या चित्तपालवी पालवल्या. नाशिकमधील आपल्या गावातून भागीरथी व तलासरीहून तातुबाचा भाऊ काशीबाई आला. दयानंद व नायजात या 5-6 वर्षात पूर्ण बदल झाला होता. ते दोघे अंतर्बाह्य बदलले होते. एरवी दयानंद प्रत्येक सुटीत वाडीत पडलेला असायचा व कुणीही काही कामास पिटाळायचा, पण आता त्याच्या वागण्यात, व्यक्तिमत्वात एक थाट व डौल आला होता. बोलणं एकदम जुजबी पण मुद्देसूद. भागीरथी, तुझ्या कष्टाचं चीज झालं बघ, नायक आपल्या पाठच्या बहिणीस म्हणाला. दादा, त्यात माझं काय कष्ट? तूच तर आधीपासून पाण्यासारखा पैसा खर्च केला व त्याला शिकवलं. भागीरथी,
त्यात माझाही स्वार्थ होता ग. एकतर माझ्या नयनास डॉक्टरपती मिळावा व माझ्या तलभाटी गावास एक चांगला डॉक्टर, जो माझ्या नयनालाही उपचार देईल. अहो ते ठीक आहे, पण तुमच्या गावास आता 2-2 डॉक्टर मिळणार, मग दोघांना इथंच ठेवणार का? नर्मदाबाई हसत विचारू लागल्या. नर्मदे, नायजा ही लग्न करून आली की नामा व तिची सोय मी मांगरीला करणार. तलभाटीत नैना व दयानंद, तर मांगरीत नामा व नायजा. मफत नायक बोलले व सर्वांना मफत नायक किती पुढचा विचार करतात, योजना आखतात हे समजलं. मामा, मी बोलू का? बोल ना दयानंदा. आता तू आमचा जावई होणार तर परवानगी घेण्याची गरजच काय? मामा, मला MD करायचं आहे आणि मी या खेड्यात माझी प्रॅक्टिस नाही करणार. मग तलासरी, पालघर, ठाण्यालाच. दयानंद, तू गरिबीतून वर आला आहे तर गरिबांसाठी चांगलं काम कर. शहरी भागात तू नाही तर दुसरा तिसरा कोणीतरी येईल, पण ग्रामीण आडवळणी भागात कुणी यायला तयार नसतात. नायक दयानंदला समजावत म्हणाले. मामा, खेड्यात MD डॉक्टरांना प्रॅक्टिस करणं हा त्याचा व त्याच्या ज्ञानाचा उचित वापर होणार नाही. दया, बाकी मला ते माहीत नाही. आता फक्त लवकर तुझं लग्न नैनाशी उरकवू आणि तलभाटीतच तुझी सेवा सुरू करू. नायक बोलले आणि दयानंद आतल्या आत चढ पडला. त्यानं नायजाकडे पाहिलं. तीही बेचैन होत त्याच्याकडे पाहू लागली. दोघांनी आताच आल्या आल्या वाद नको म्हणून मौन धारण केलं. नर्मदे, रेवा, भागीरथी आणि काशीचा परिवार आपण सारे मुंबईला जात यांच्या साखरपुडा व लग्नासाठीचं सोनं खरेदी करूयात. पुढच्या पुनवेला मंदिराची पूजा झाली की लगेच कार्तिकी एकादशीनंतर दोन्ही लग्न उरकू. पण पुढच्या नाळी पुनवेला मंदिर पूजेसाठी साखरपुडा उरकून घेऊ. नायक सर्वांना समजावत म्हणाले. नायकाने साऱ्यांना घेत मुंबई गाठलं. नामा, दयानंद, नैना व नायजा ही सोबतच. सोनाराच्या दुकानातून कमरपट्टे, झुबे, माथापट्टी, चैन, अंगठ्या, बेले, पैंजण, हार, काप, नथ सर्वांचे डबल सेट घेतले. जे नारजासाठी तेच नैनासाठी व जे नामासाठी तेच दयानंदासाठी. मोठी खरेदी पाहून सोनारही खुश झाला. नायजा मनातून हादरली, तसाच दयानंदही. एकांत मिळताच नजरा चुकवत त्याने कोपरा धरला. डीके, झालं ना तुझ्या मनासारखं? अखेर त्या नैनास व तिच्या संपत्तीसाठी तू मला नाकारत तिला स्वीकारशील? नायजा हळू आवाजात पण संतापत बोलली. नाज मूर्ख आहे का? ते जे करता आहेत ते त्यांना करू देत. ऐनवेळी आपण आपणास जे योग्य तेच करू. दयानंद समजावत म्हणाला. अरे पण आता तर दागिनेही काढले गेलेत ना? काढू देत. तेच दागिने आपणासही चालतील ना. बघ, तुलाच सारं करायचं आहे. त्यापेक्षा एकदाचा स्पष्ट नकार देऊन टाक ना. नाज, असं कसं? मग तूच का नाम्यास नकार देत नाहीस? मी कशी व का नकार देईन? एवढ्या संपत्तीचा वारस आहे तो. कमी शिकलाय म्हणून काय झालं? मग तर मीही नैनेस होकार देतोय. तू तसं करू शकत नाहीस. त्या फिट येणाऱ्या बाहुलीत सर्व आयुष्य सांभाळत बसावं लागेल तुला. हेच ना, तू नाम्या स्वीकारू शकत नाहीस ना मी नैनेस. फक्त तू संयम ठेव. ऐन वेळेस काहीतरी तोडगा काढूच. आणि नाहीच काय तोडगा निघालाच तर ऐन वेळेस इथून पोबारा करूयात. पण आत्ताच काही वाद नकोत. डीके, जे करायचं ते लवकर कर. नाहीतर मी नाम्यास ही होकार देईन, पण मी विरोध नाही करणार. म्हणत नायजा जमलेल्या गर्दीत येऊन बसली. नायजा, ही माथापट्टी बघ. रेवाबाई आपल्या होणाऱ्या सुनेस म्हणाली. नायजानं नाईलाजानं उचलत ती कपाळावरून केसात घालून पाहिली, पण तिची नजर दयानंदावरच खिळली होती. सारं सोनं खरेदी केल्यावर सोनारानं सारे दागिने ठेवायला षटकोनी आकाराची 1.5 फूट व्यास असलेली नक्षीकाम केलेली कुठल्या तरी धातूची पट्टी दिली. नायक,
ही पेटी पहा, एकदम आगळी वेगळी. पोरं कायम आठवण काढतील या पेटीची व त्या निमित्ताने आमच्या दुकानाचीही. सोनार आभूषणे पेटीत रचत म्हणाला, अरे लखन भैया, ही पेटी आणली कुठून आपण? माझा काठेवाडकडचा एक कायमचा गिराईक आहे, त्यानेही मला आणून दिली होती. त्याच्या वडिलांनी खंबाच्या कातातून आणल्याचं तो सांगत होता. पण मग आम्हास का देतो ही? नायक, आपण महादेवाचे उपासक आणि पेटीवरची नक्षी पहा, म्हणून म्हटलं योग्य माणसाकडे अशी वस्तू जायला हवी. सारेजण दागिन्यापेक्षा दागिने ठेवायची ती धातूची पेटी व तिच्यावरील धातूचं नक्षीकामच पाहू लागले. खूप जुन्या काळातली ती असावी. आषाढ पुनव आली. गोविंदा व ब्रजलाल घाई करू लागले. 1 महिन्यात नारळी पौर्णिमा येणार, तोच योग्य मुहूर्त. चंद्राचं स्थान, सागरी प्रवाह, वाऱ्याचा वेग, उधाणाची भरती सर्व जुळून येणार होतं. ब्रजलाल गोविंदाला त्याच दिवशी आपल्या कौशल्याची चाचणी देत वस्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना जगाला दाखवायचा होता. म्हणून ते आत्तापासूनच घाई करत होते. मफत जी, जैसे ही पूनम का चांद निकलेगा, नैना बेटी को अपने भांजे के साथ आज घूमने को भेज दो दरिया में. अचानक ब्रजलाल नायकास म्हणाले, पण नायकांना धक्काच बसला. पुनवेला ते नैनास कुठंच बाहेर सोडत नसत, कारण पुनवेलाच तिला फिट येई व त्यात तिच्या जीवास धोका नको म्हणून ते काळजी घेत. ब्रजलालजी, आज तर पुनव आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितले की तिला. नायक, इसीलिए तो कह रहे हैं, देखते आज से फिट आती है की नाही. पण सागरात फिट आलं तर मग तिला कोण आवरेल? मध्येच दुर्घटना घडली तर? मफतजी, दयानंद है ना, एक बार भरोसा करके तो देखो. नायकाचा जीव होईना. आपल्या लाडक्या बाहुलीस अजून एकही पुनव अशी गेली नाही की फिट आलं नाही आणि थेट सागरात पाठवायचं. ते कचरू लागले. त्यांनी रेवा श्रीपती नामा व दयानंदाला जवळ बोलावलं व ब्रजलालजी जे म्हणाला ते सांगितलं. सर्वांना ते जरा अवघड व धोकादायकच वाटलं. मामा, तो कोण, कुठला माणूस? तो काहीही सांगतोय आणि आपण ऐकतोय. मी नैनासोबत समुद्रात नाही जाणार. दयानंद विरोध दर्शवला. त्यावेळी समोर बसल्या नायजाकडे तो पाहत होता. तिचे डोळे आपणास खाऊ की गिळू करत होते. पण त्याच वेळी अचानक त्याच्या मनमस्तिष्कात वेगळ्याच विचारांची धाडसी चमक चमकली. दयानंद, एक वेळ ते सांगतायत तर जायला काय हरकत आहे? असंही नैना माडीत राहिली तरी फिट येणारच आहे, तर जायला काय हरकत? श्रीपत नाईकही म्हणाले, मामा, माडीत सारेजण असतात तिला आवरायला. सागरात बेटीवर मी एकटा कसा आवरू तिला? असंही आमच्या लाडक्या बाहुलीस तुला सांभाळायचं आहे ना आयुष्यभर. आवर तिला, हीच परीक्षा समज. मफत नाईक बोलले, मामा, पण पाण्यात काही अनुचित अपघात झाला तर मला तुम्ही जिवंत ठेवणार नाहीत. दया, नैना आमची लाडकी बाहुली आहे, तशी तुझी होणारी पत्नीही आहे. आम्हास खात्री आहे तू सावरत तिला परत आणशीलच. आणि समजा काही अपघात झालाच तरी तू घाबरू नकोस. दोन्ही नायक बोलले व दयानंद सुटकेचा श्वास टाकला. त्यानं आपली नजर वळवत दूर दूर पाहिलं. आपल्या मनासारखं होतंय यानं तो मनात सुखावला. त्याची योजना चालग. नायकाचा ब्रजलालजीवर विश्वास तर ब्रजलालजीचा आपल्या अंदाजावर व कलेवर विश्वास, जो तो वेगवेगळ्या योजना व आराखडे नीतीच्या पटलावर आखत होता. नैना गुलाबी स्वप्नात, दयानंद आपल्या कुटील डावपेचात, तर नायजा वेगळ्याच आगीत होरपळीत होती. भरतीला सुरुवात होणार त्याआधी अर्धा तास एक सजलेली बंदिस्त बोट सागरात निघाली, फक्त नैना व दयानंदास घेऊन. नावाड्यास नायकांनी सर्व सावधगिरी कशी घ्यावी हे समजावलं. त्याच्या मागोमाग नामा व स्वतः श्रीपत नायक बोटी घेऊन जाणार होते.
भरतीच्या प्रवाहाबरोबर बोटी जहाजं परत किनाऱ्याकडे येत असताना ही बोट उफराटी चालली होती. विरोध तर होणारच, पण कसबी नावाडी आपल्या कौशल्यानं हिंमतीनं नेऊ लागला. त्याला पहाट पावे तो ही बोट सागरात फिरवायची होती. किनाऱ्यावर ब्रजलालजी, मफत नायक व गोविंदास घेऊन पुनवेचे झालेल्या मंदिराच्या बांधकामावर काय काय बदल व परिणाम होतात ते पाहत होते. गाभारा निम्म्यावर बांधला गेलेला. वरचा गोलाकार घुमट उघडा, ज्यावर काही बांधकाम केल्यावर कळस ठेवला जाणार होता बहुतेक. आज ब्रजलाल व गोविंद त्या गाभाऱ्यातच थांबले. भरतीचं पाणी व उघड्या गाभाऱ्यातून दिसणारा चंद्र ब्रजलाल व गोविंदाचं पूर्ण कसब लागणार होतं. त्यांच्या दृष्टीनं 4 वर्ष केलेलं कष्ट एका बाजूला व आज जो परिणाम येईल तो एका बाजूला. आजच्या परिणामावरच त्यांची यशस्वीता अवलंबून राहणार होती आणि सागरात पाठवल्या नयनाच्या सुखरूप परत येण्यावर. त्याबाबत ब्रजलाल पूर्ण खात्रीशीर होते. फक्त मंदिरातील गाभारा व चंद्र हीच थोडी शंकेची बाजू. पावसानं तुंबाड झागर पंगरलेल्या आभाळातून कृष्णबेगांच्या झालोऱ्या व चुन्या जणू लोंबत होत्या. झाकोळलेल्या अभ्रातून चंद्र डोकावताच चांदणं झिरपत होतं व जणू पावसासोबत वाहत सागरावर झिडकावं मारा करत होतं. काळ्या सलवारीवर पांढरा कुर्ता घातलेली, गुलाबी ओढणी पांघरली नायकांची लाडकी बाहुली नैना बंदिस्त बोटीतून मोकळ्या भागात आली. दयानंदला तिच्या आगमनाची चाहूल लागली. तसा तो मागे वळला. नैना, मध्येच थांब. का बाहेर आलीस? नंदा, दयानंदा, एरवी कॉलेजला असताना सतत सागरात बोटीवर बऱ्याचदा फिरणं झालंय, पण आज रात्रीचा हा नजारा वेगळाच भासतो रे, म्हणून बाहेर आले थोडं. तसं काही नजारा वगैरे नाही, पण तू पुनवेस माडीतच बंदिस्त असते म्हणून पुन्हा खुल्या छताखाली तू पाहिलीच नसल्यानं तुला हे सारं बेनझीर वाटत असावं. बाकी तोच पारोसा चांद भगभगतोय आणि तोच पिठाचा चुरा पडावा तसा पावसात चांदणं पडतंय. दयानंद तिचा सहवास टाळण्यासाठी उद्वेगानं त्रासिक नजरेनं म्हणाला व तिला आत नेऊ लागला. त्याला नावाड्याचा अडसर वाटत होता. हिला फिट यायला लागलं की मधूनच पाण्यात ढकलता येईल म्हणून तो तिला आत नेऊ लागला. नैनास आज सागरातच जलसमाधी द्यायची म्हणजे आपण नाम्यास अशिक्षित म्हणून नकार द्यायला लावत मामीला सांगत तिची भाची नायजासोबत लग्नास मोकळे. पण नियती कोणाचे आराखडे मंजूर करणार की नियतीचाही काही वेगळाच आराखडा असावा? नंदा, दयानंदा, बंदिस्त छतात पुनवेला भीती वाटते रे मला. दयानंदाला कळून चुकलं. भरती सुरू झाली आहे व हिची मिरगीची वेळ सुरू झाली आहे. तू चलात 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 आधी आणि मला एकतर दयानंद म्हण, पण हे असलं नंदा वगैरे म्हणू नकोस. तो संतापला व तिला आत ढकलू लागला. त्याच्या स्पर्शानं ती शहारली. तसा शहारा की रोमांच त्याच्या अंगावरही आला आणि त्याला नाज आठवली. नाचच्या सापेक्षतेनं तो शहारा त्याच्या देहात भावनेचा सुखद भोवरा उठवून गेला. त्यानं तिला पुन्हा खांद्यावर हात ठेवत पुढं नेण्याचा प्रयत्न केला. तसं 12वी आधी ते सुट्टीत एकत्रच राहत. कधी ताडामाटात तर कधी आंब्यांखाली. शहाळे पिणं, आंबे खाणं, फणसाचे गर खाणं वा इतरही बरेच उद्योग. पण आजचा स्पर्श जवळपास 6-7 वर्षानंतरचा. ते नादान असमंजस वय अन हे हुरतं. दयानंदानं आतल्या उजेडात तिच्याकडं बघितलं. तो तिच्यावर खोल नजर व भर नजर टाकून पाहण्याचं जणू विसरलाच होता. हे उत्तर येणारच नाही हे गृहीत धरून ती उकल नाहीच या हिशोबानंच तो नाचशी संबंध आल्यापासून वागत आलेला. पण आज प्रथम तास त्यानं तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं. गुलाबी ओढणी खांद्यावर ओळत होती व ती ओढणीच्या शेवास पकडून त्याच्याकडं पाहत होती. ओठ, डोळे फडफडणाऱ्या की लवलवणाऱ्या नैन बावऱ्या पापण्या. गालावर जणू ओढणीचाच गुलाबी रंग होता की गालासोबत ओढणीच गुलाबी झालेली. शेंगे गत स्लिम पण सुडवून बांधा. चेहऱ्यावर वेगळीच चमक. नंदा, काय पाहतो रे? बाहेर बघ, मस्त पाऊस आणि सागर उचंबळतोय. चांदणं झिरपतंय. चल ना बाहेर, मला बघायचंय. नैना,
तुला आता फिट येईल, इथंच थांबूयात आपण. हा सोबत थांबणार हे ऐकताच ती त्याच्या जवळ गेली व त्याच्या हातात घेत तिनं मान टेकवली. बाहेर झाकोळल्या झोपाळ्या नभात काकरी पेटत कडाडली व कडाड कडकाड सन सन सनाक करत सागरात तृप्त झाली जणू. भयान कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजानं तिनं की त्यानं पण दोघांनी एकमेकांना गच्च आवळलं. दयानंदा, मला भीती वाटते रे, चल फिर माघारी. कुठं माघारी? त्यानं आवळलेली मिठी अधिक गच्च आवळत विचारलं. तू खूप दूर निघून चाललाय, मला कळतंय सारं, पण तरी पाठलाग करतेय मी. सुनी, आज तू परतशील म्हणून. ती डोळे गच्च मिटत बोलली. तो चपापला. हिला नाच बदल तर बोलायचं नाही. तुझ्या जवळच आहे आणि आयुष्यभर राहीन. कुठं जातोय मी दूर? तो बोलला. का बोलला त्यालाही कळलं नाही. कदाचित हिचा आज अखेरचा दिवस. अखेरच्या दिवशी तरी ही सुखानं तृप्त समाधानानं जावी म्हणून आपल्या मनातून हे आलं असावं की नाजकडे झुकलेला हा रावा जाता जाता या महिने सवेही भिंगारू पाहत होता. नयनाच्या देहात सौदामिनी संचारली होती, शांत शांत देहाचा आगीटा प्रज्वलित करणारे. आता त्याचे हात नकळत तिच्या पाठीवर फिरत होते. आपणास आज काय झालं हे त्यालाही कळत नव्हतं. तो पुन्हा परतत होता. नयना, भरती सुरू झाली बघ, आणि पाऊसही मातलाय जोरात. चंद्र लफत चफत ये जा करतोय. तुला भीती नाही वाटत ना? कसली? नेहमीची पुनवेची वा मिरगीची? काय माहीत, तुझ्या स्पर्शाने भीती नाही वाटत, पण अंतर्मनात मनमस्तिष्कात तोच भास होतोय. कसला? आता त्यानं तिला समोरून मिठी सोडत कवेत घेतलं व तिच्या डोक्यावर केसात त्याची हनवटी आली. तिच्या कुंतलातील की बाह्य सागरावरील वेगळ्याच परिमलात तो वाहवत होता. दया, खरं सांगू? सांग. दर पुनवेला भरती सुरू व्हायच्या आत मला त्या माडीत कोंडलं जातंय, पण त्या ठिकाणी सारखं मला वाटत राहतं की सागरातील भरतीच्या पाण्यासोबत लाखोंच्या संख्येनं मोठमोठी कालवं शिंपले भरधाव वेगानं वाडीकडे येत आहेत. वेगानं, प्रचंड वेगानं की आवेगानं. तसंच प्रवाळ ही कालवं मोत्याच्या ओझ्यानं तर प्रवाळ मुंगा पोवळा रत्न घेऊन लाखोंच्या संख्येनं येत राहतात आणि माडीखालच्या सागरात अगदी माझ्या पायाशी पोवळ्याच्या व मोत्याच्या राशी लावत आहेत. माडीखालील व मंदिराखालील खडकात हिरे, मानके, मोती, लसण्या, गोमेद, पुष्कराज, नीलम ही खडकजन्य रत्ने सांडतील व सागरातून काही वनस्पतीजन्य रत्नेही पाण्यासोबत येत आहेत. सागर सारा रत्नाचा पसाराच जणू गोळा करत महादेव व माडीच्या खालील सागरी गुहेत ठेवतोय. आणि कोणीतरी मला हळू शंकनाद उठवत म्हणतंय, नाही, बघ सारा रत्नाचा दरबार आणलाय. जलाभिषेक झालाय महादेवाच्या चंद्राच्या साक्षीनं. ही सारी रत्न तू जोडीनं महादेवावर उधळ. पण माझ्या जोडीला मला कोणीच दिसत नाही रे. एका दमात ती बोलली. नैना, काहीही वेडपड भास होता तुला, म्हणूनच मिरगीचे दौरे पडतात. हे सारे रोगट मनाचे भास आहेत. आता मी उपचार करेल तुझ्यावर बघ, म्हणत त्यानं तिला मिठीत आवळलं. त्याला पुन्हा पुन्हा जाणीव व्हायची की तू कशासाठी आलाय आणि हे काय करतोय. दूर झोक तिला आणि कर मनाचा हिया व लोट दर्यात. बाहेरच्या कोलाहलानं आवेगानं वेगानं तिलाही आपणास भीती वाटते व मिरगी येईलच असं वाटत असतानाच दयानंदच्या मिठीत पुन्हा एकदम प्रसन्न वाटे. नंदा, बाहेर कोलाहल वाढतोय, खच वाहतोय पाटावर बघ. ती पुटपुटत असतानाच त्यानं आवेगानं अधर कलश की अधराच्या घागरी रित्या करत तिला अगोशात घेतलं. बोटी मागोमाग ठराविक अंतरावर येणारा श्रीपत नायक व नामा नायका सागरात एकदम विचित्र बदल होतोय हे जाणवायला लागलं. कसल्या तरी झुंडीच्या झुंडी नैनाच्या बोटीची घुटमळत आहेत. बोट भोऱ्यात सापडली व गरागर फिरतेय. प्रकाश कधी चंदेरी पिवळसर, कधीतरी लालेलार तर कधी सरमिसळ. चंद्रस्वामी व मंगळस्वामी. चंदेरी पिवळसर व लाल प्रकाशानं साऱ्यांनाच वेगळं वाटतंय.
त्यांची बोट भरकटली. ते भोवळ आल्यागत बोटीतच पडले. भरतीच्या पाण्यानं त्याची बोट परत किनाऱ्याकडे निघाली. तीच गत नयनाच्या बोटीवरील नाकवाची झाली. जणू त्याची शुद्ध सरपत बोट तिचीच माळीलगतच्या किनाऱ्याकडे परतत हेलकावे खात परतत होती. पहाटे सागर ओहोटीत असताना बोटीत दयानंद व नयनाच्या भावनाही केव्हा तरी ओहोटीस लागल्या. दयानंदाच्या बाहुपाशातून अलगद तृप्त मनानं नयना बाहेर आली. तिनं विस्कटलेल्या केसांचा बुचडा बांधला. गुलाबी गालावर हात फिरवताना तिला काहीतरी जाणवलं. ती मनातच हसली व गालावर घट्ट हात फिरवले. ती दयानंदला तसंच झोपू देत बाहेर आली. सागर आता शांतपणे हेलकावत होता. जणू सागरही तृप्त झाला. दूर दूर खोल खोल सागरात तिला चांदण्यात लाखोंच्या संख्येनं आलेली कालवं व कायलं परत असताना दिसल्याचा भास झाला. कधी व कधी भासांचं गणितही वेगळंच असतं. एक भास एकेकास भासतात, तर झुंडीनं भास एकेकास गाठतात. तर कधी एकच भास अनेकांना भासतो. जसं सूर्य स्थिर असून ही पृथ्वीभोवती फिरत असल्याचा भास साऱ्या सृष्टीस होतो. ती तशीच खुलं आकाश, चांदणं, चंद्र अन सागर निहाळत उभी राहिली. थोड्या वेळाने नामा व श्रीपती नायकांनी बोट जवळ आणत नावाड्यास चपाटा देत उठवलं. श्रीपत नायकानं आपली बाहुली सुखरूप असल्याचं पाहून आवेगानं मिठीत घेतलं. नाम्यानं आतून दयानंदला उठवलं. मी नाही ढकललं नाही नास. तिची तीच पडली मिरगीनं. मला तर गाढ झोप लागली होती. भीतीनं झोपेतच बरळत दयानंद म्हणाला. नंद्या, लेका, आमची बाहुली सुखरूप आहे. तुझं बघ. जबाबदारी घेतो न झोपून जातो. उठ. हसतच नामा त्यास उठवत होता. बाबा, मला रात्री मिरगी आलीच नाही. आपल्या बापाच्या मिठीत चुकावत नयना म्हणाली आणि श्रीपतीनं समाधानानं व आनंदानं बोट माडिका घ्यायला लावली. नाहीतर झोपेच्या कह्यातून उठताच तो वेड्यागत सागरात नयना शोधायला निघाला होता. ब्रजलालजी, आमच्या बाहुलीस आज पहिल्यांदा मिरगी आली नाही. तुमचीच कृपा म्हणायची. श्रीपत नायक ब्रजलालजीचा हात हातात घेऊन कपाळाला लावत म्हणाला. नायक, तुमची मुलगी नशीबवान आहे. भाग्याच्या रेषा घेऊन जन्मली. आता फक्त लग्न होई पावे तो जपा तिला. मग काहीच भीती नाही. ब्रजलाल दोन्ही नायकांना म्हणाला. नायजा मात्र दुसऱ्या दिवशी सरळ तलासेला निघून गेली. जाताना दयानंदला तिने धारेवर धरलं. वाह, आता मिरगीचे दौरेच बंद झाले तुमच्या सहवासानं. तो बुवा की मिस्त्री सांगतोय खुद, तर प्रश्नच मिटला ना. आता तिला स्वीकारायला काहीही हरकत नाही. माझं आता थांबणं वांझोट आहे. ती संतापानं लाल होत म्हणाली. नाज, काहीही काय अर्थ काढतेस. मी वेगळाच डाव रचत गेलो होतो तिच्यासोबत, जरी त्याने आग्रह केला तरी. मला ते कळतंय. मी दूधखुळी नाही. तुमचे डाव ओळखलेत मी. काय म्हणायचं तुला नाज? दयानंद जाधव, तुम्ही तुमचं लहानपणीचं प्रेम विसरले नाहीत हेच सत्य. एक मिरगी सोडली तर आमच्या नंदेत नाव ठेवायला जागाच नाही. आरसपाणी सौंदर्य लेणंच, आणि तेच लेणं काल सागराच्या खोल खोल भागात आपण लुटलत. हो ना? नाज, काहीही काय सांगतेस. मी त्या बोटीवरील नावाड्यास भेटले. आहा, काय तो मातलेला पाऊस, तो पुन्हा पहारा, आणि पहाऱ्यात बंदिस्त मोती पोळ्याच्या राशीत इंद्र अप्सरेचा वेढा. मिस्टर डीके, तुम्ही काल मदन मंजिरीच्या तालात बेहोश झालात. पुरे तुमची नाटकं. मी सरळ आता तलासरीस निघते आणि नामा नायकाची पत्नी बनूनच वाडीत सन्मानानं परत येईन. नाज, काल काय घडलं ते सोड, पण मी तुझी शपथ घेऊन सांगतो, हा डीके तुझाच आणि नाज ही माझीच. भरोसा नाही आता. तुझ्या नादी लागून पुढचं सन्मानाचं ताट मी अभेरणार नाही. तुला खरंच माझी गरज असेल तर तूच ये तलासरीत व सर्वांना छातीटोकपणे सांग. नायजा म्हणाली. संतापानं निघून गेली. आषाढी पुनवेची निरीक्षणे सारी तपासता नाळी पुनवेस मंदिरात पिंड स्थापना व पूजा करायला हरकत नाही हे ब्रजलाल व गोविंदानं ठामपणे ठरवलं. ब्रजलालनं आपली पुस्तकं नोंदी काढत
गाभाऱ्याचा कळसाचा भाग 1.5-2 फुटाच्या व्यासानं उघडाच ठेवायचं मनात ठरवलं. गोविंदास गाभाऱ्यातला खडक तपासायला लावत पिंड घडवणं सुरू करायला लावलं. गोविंदाही कामास लागला. गोविंदा मध्ये सागर तळात उतरत काहीतरी काम आटोपू लागला. पण तो काय करतो हे कुणालाच कळेना. ब्रजलाल ही माडीत घुसत साऱ्यांना बाहेर ठेवत सर्व माडी, माडीचा तळ, तळघर सारी रचना तपासू लागले. एके रात्री ब्रजलालजीनं दोन्ही नायकांना व रेवा नर्मदाबाईस बसवलं. भागीरथीबाईही आलेली. दयानंद मात्र वेगळ्याच फिराकमध्ये फिरत होता. मफतजी, नाळी पुनवीची मुख्य पूजा कोण करणार? ब्रजलालजी, तिथं तुम्ही ठरवल्याप्रमाणे नैना व दयानंद करणार ना? तेही चालेल. पण जर नैनाची मिरगी आता गेलीच असं समजा, तर मग त्याऐवजी दुसरं जोडपं बसूया. दुसरं कोणास बसवायचं तुम्हीच सांगा. हवं तर तलबाटीतून नवं जोडपं आणूयात. नाही नाही, पूजेस बसणारं जोडपं हे माडीतलंच असावं. मग नामा व नायजालाच बसवू ना. नर्मदाबाईस आपली भाची नजरेसमोर तळली म्हणून त्या मध्येच बोलल्या. नायकांनी नर्मदेकडे बघितलं तोवर तर ब्रजलालनीच होकार दिलेला. बहन जी, मेरे मुंह की बात छिनी आपने. नायक, तुमचा मुलगा नामा व सून नायजा यांनाच बसू आपण पूजेला. पण त्याआधी यांचं नाही लग्न तर किमान साखरपुडा तरी उरकावा. ब्रिजलाल बोलले, पण दोन्ही नायकांना प्रश्न पडलाच. ब्रजलालजीनं अचानक जोडपं का बदलवलं? तसं नैना काय आणि नामा काय दोन्ही घरचेच, पण अचानक बदल का केला? मफत व श्रीपत नायकाचं मन खाऊ लागलं. ब्रजलालजी, चालेल, उरकवू साखरपुडा दोन्ही जोडप्यांचा सोबतच. तशी दागिने आणत आम्ही तयारीही केली. पण अचानक बदल करण्याचं कारण समजेल तर बरं होईल. नायक, भविष्य असं असतं की त्याचा फक्त वेध घ्यावा. ते पुरतं जाणलं तर बऱ्याच वेळी दुःख वाटायला येतं. तुर्तास वेध घेत काही टाळता आलं तर पाहू. मी काही सर्वज्ञ नाही, पण एकदाची पूजा निर्विघ्न पार पाडावी यासाठीचा हा सारा खटाटोप. नायक समजून चुकले की ब्रजलाल भल्यासाठीच करत असावेत. त्याने ठरवलं तेच करूयात. वाडीत नाम्या, नायजाचा व नैना दयानंदच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली. पण दयानंद तर केव्हाच तलासरला पळाला होता. गाभाऱ्यात पिंड आकार घेऊ लागली. गोविंदाचं सारखं सागर तळ धुंडाळणं चालूच होतं. तलासरला काशीबाच्या घरी वादाची ठिणगी पडली. नायजा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पळून आलो बघ. चल आत्ताच उत्तरेकडे पळून जात लग्न करू. मिस्टर DK, फार उशीर केलात आपण. तुम्ही वाडीतून आलात, पण तुम्हास वाडीत काय घडले ते समजलं का? काय? नाळी पुनवेची महापूजा नामा, नायक व माझ्या हातून करण्याचं ठरवलंय. आणि आता आमचा साखरपुडा होणार, सोबत तुमचा व नैनाचा. आता गप उमान, घरच्यांनी जे ठरवलं ते स्वीकारा. नाज, आग लावून पेटवीन मी तुझ्यासकट साऱ्यांना. तिचे केस पकडत भिंतीला डोकं थडकवत लालेलाल होतो ओरडला. मिस्टर DK, अशीच आग त्या दिवशी सागरावर सुलगवून आलात. फक्त फरक हाच की ही भडका धरते तर ती शांत शांत सिलीसिली धुमसत राहिली रात्रभर. नायजाही तितक्या संतापानं केस सोडवत म्हणाली. नाज, त्या दिवशी सागरात यारा सिलीसिली असली आग धुमसली मी मान्य करतो. पण ती एक सौंदर्याच्या नशेतली म्हण किंवा जादुई चमत्कारिक म्हण अशीच घटना होती. त्या घटनेनंतर त्या फिटाळ नैनीकडं पाहावंसही वाटत नाही मला. पण आता आग काय असते ते तू बघच. नाळी पुनवेला महापूजेला नाम्या शिल्लक उरला तर बसेल, पण महापूजेला मी आणि तू शिल्लक राहूच. आणि हा खंडोबा जाधवाचा मुलगा दयानंद जाधव आता असलं तांडव नृत्य माजवतो की नायकाची वाडी खाक झालीच पाहिजे. मिस्टर DK, तू नपुंसक ठरलाय माझ्या नजरेत. आता तुला जर तुझं पुरुषत्व सिद्ध करायचं असेल तर साखरपुडा रोखून दाखव. त्याशिवाय मला काहीच सांगू नकोस तू, म्हणत नायजा सरळ घरात निघून गेली. नाश, महादेवा, भैरवनाथा, तू तारणहार, तूच संहारक.
तुझा गाभारावरती उघडा ठेवणारा ब्रजनाथ शेवटी काय करणार? नामाचं नाही तर नायकाच्या पापभिरू परिवाराचं काय होणार? भरतीला वाडीकडे धाव घेणारे कालवं, प्रवाळ आणि त्यांनी आणलेले मोती, पोवळे व खडकातील रत्नाचा खच, त्याचं काय? जलाभिषेकानंतर रत्नाचा वर्षाव होईल का? महापूजेला कोण बसणार? साखरपुड्यासाठी आणलेले दागिने व ते ठेवायला सोनारानं दिलेली पेटी तीच काय? बाबू, अबब नुसता प्रश्नांचा खचच पुन्हा. उकल कधी? हा ब्रजलालही नुसतं घुमवत बरं दडवून ठेवतोय. तातूबाई काय करेल आणि किती उकलेल? क्रमशः. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.